नमस्कार. मी हेमंत केळकर आणि तुम्ही पाहतात हेमंत वाणी. मित्रांनो, आज आपण आपल्या देशातील सामान्य माणसाच्या, तरुणाच्या आणि मजुरांच्या रोजच्या जगण्यावर गप्पा मारणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा. इतरांसारखं बोलता येत नाही, एकदम साध्या पद्धतीत मी बोलत असतो, पण माझे मुद्दे तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. आज आपल्या देशात सर्वात जास्त संख्या तरुणांची आहे. पण आजचा तरुण नक्की काय करतोय हा विचार करण्याची वेळ आली आहे. बघा ना, शिक्षण इतकं महाग झालंय की सामान्य कुटुंबातील मुलांना शिकवायचे कसे हा मोठा प्रश्न उभा आहे. सरकारी शाळा त्यांचं तर काही विचारूच नका. प्रायव्हेटमध्ये मोठी फी भरून पदवी घेतली जाते, तरी हातात नोकरी मिळत नाही. जेव्हा नोकरीची वेळ येते, तेव्हा सरकार कंत्राटी पद्धत समोर आणते. कंत्राटी नोकरीमध्ये चांगला पगार मिळतो, तो उतरेल नाही. भविष्याची पुढच्या काही खात्री असते, उत्तरेल नाही. याचबरोबर दुसरीकडे मजुरांची अवस्था तर खूपच वाईट आहे. दिवसभर शेतात, बांधकामावर हमाली करून घाम गाळतात आणि हा घाम गाळूनही मजुरांच्या हातात काहीच पडत नाही. अशातच हे सगळे जण हे सगळे फक्त पुढारी नाही, हे सगळे मजूर, मध्यमवर्गीय जीएसटी आणि महागाईने प्रत्येक वस्तू महाग केली आहे, तरी ते घेतात. प्रत्येक वस्तूवर मध्यमवर्गीय जीएसटी भरत असतो आणि या महागाईने आणि या जीएसटीने तो वैतागलेला आहे. पण नाण्याची दुसरी बाजू जर आपण पाहिली, तर आपल्या देशातील नेत्यांचे पगार, त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रशासनात बसलेले काही मोठे अधिकारी, लहान अधिकारी दरमहा भक्कम पगार घेतात. तरीही साध्या कामासाठी, छोट्या-मोठ्या कामासाठी सामान्य माणसाकडून लाच घेतात किंवा त्यांच्याकडे लाच मागितली जाते. पगारही जनतेच्या करातूनच घ्यावा. पगारही जनतेच्याच करातून घ्यायचा आणि वरून लाचही खायची. हा प्रकार आता रोजचा झालाय. कायदा आणि पोलीस व्यवस्थेकडून लोकांना न्यायाची अपेक्षा असते. पण आज सामान्य माणसाला पोलिसात जायची सुद्धा भीती वाटते. आपण बरेच सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले असतील, पोलीस अत्याचाराचे किंवा पोलीस कशा पद्धतीत जनतेशी वागतात, कोर्टात गेल्यावर काय होतं, हे सगळं आपण याचे व्हिडिओ बघत असतात. पैसे असणाऱ्यांसाठी मात्र हा कायदा सोपा होता. पण गरीब माणसाला न्यायासाठी वर्षानुवर्ष कोर्टात चकरा मारावे लागतात. भाजप आणि देशातील इतर राजकीय पक्ष निवडणुकीत मोठमोठी आश्वासनं देतात, पण निवडणूक संपली की ते जनतेला विसरून जातात. हे नेहमीच आहे, जे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, अनुभवतो आहे. मित्रांनो, मुद्दा असा आहे की आजचा तरुण रस्त्यावर का येतोय? कारण त्याच्या हाताला काम नाही. सोशल मीडियावरनं तो का आवाज उचलतोय? कारण त्याच्या हाताला काम नाही. मनात राग आहे, भविष्याची चिंता आहे. जेव्हा भुकेचा आणि हक्काचा प्रश्न येतो, तेव्हा माणूस गप्प बसूच शकत नाही. तरुणांचा हा राग कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही, तर या वाईट व्यवस्थेवर आहे. आणि हेच सरकारने खरं तर समजून घ्यायला. सत्ता कोणाची असो, जोपर्यंत सामान्य माणसाला काम, योग्य पगार आणि न्याय मिळत नाही, तोपर्यंत देश कसा पुढे जाऊ शकतो? तो जाऊच शकत नाही, असं माझं मत आहे. तुमचं मत कमेंटमधून नक्की सांगा. आज
ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे. तरुणांनी विचार करायला आता सुरुवात केली आहे. त्यांच्या अभ्यासाबाबत, डिग्रीबाबत, नोकरीबाबत सगळ्याच गोष्टीत विचार करायला तरुणांनी सुरुवात केलेली आहे. आपणही वयस्करांनी ती सुरुवात करायला हवी. तुम्हाला या सर्व विषयांवर मी बोललोय काय वाटतं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, माझे मुद्दे जे शांतपणे मी मांडलेले आहेत ते आपल्याला पटले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच हात जोडून विनंती आहे. मी हेमंत केळकर आपली रजा घेतो. परत एका नवीन विषयासह भेटण्याचा वादा करू. धन्यवाद.